हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट आणि कॅफे स्टाईल चिकन टिक्का रोल। त्यासाठी आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत। चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा घेतलेला आहे आणि इकडे काही भाज्या घेतलेल्या आहेत जे सॅलडसाठी आपण घेणार आहोत। चला तर मग आपण आता तयारीला लागूया। चिकन टिक्का रोलसाठी आपण 3 स्टेपमध्ये करणार आहोत। पहिली स्टेप आपली चिकन मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी आपण चिकन आधी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे आपण चिकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात आपण आता चिकन मसाला, चिकन टिक्का मसाला, धणे पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, आलं लसणाची पेस्ट, लिंबाचा रस आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि दही घालून सर्व मिश्रण एकजीव करून त्याला मॅरिनेशन करायला ठेवणार आहोत। हे चिकन आपल्याला अर्धा तास मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे सर्व मसाल्यांचा जो अर्क असतो तो त्या चिकनमध्ये मुरला जातो। आता आपण इथे एका वाडग्यामध्ये 2 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा तेल, बेकिंग पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि दही घालून हे मिश्रण सर्व एकजीव करून घेणार आहोत। सर्व मिश्रण हाताने आधी चोळून घ्यायचं आणि मग थोड्या थोड्या पाण्याने हलका असं मळून घ्यायचं। दह्यामुळे पीठ असं एकदम मऊसूत होते, रोटी आपली मऊसूत होते आणि बेकिंग पावडरमुळे त्याला कुरकुरीतपणा येतो। आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। याला आपण आता 10 मिनिट भिजत ठेवणार आहोत। आणि आता तिसरी स्टेप, भाज्यांची आपण सॅलड करून घेणार आहोत। इथे मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत, अगदी कलरफुल भाज्या आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कुठल्या भाज्या हव्यात त्या तुम्ही घेऊ शकता। इथे आपण भाज्यांचे अगदी पातळ काप करणार आहोत। ह्या सर्व भाज्या मी उभ्या पातळ स्लाइस कट करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला ते सॅलडच्या रूपाने वापरता येतील रोलमध्ये। आपला रोल हा क्रिस्पी, क्रंची, ज्युसी आणि सॉफ्ट असा रोल होणार आहे। अगदी कॅफेमध्ये जसा मिळतो तसाच आपला रोल ह्या चवीला लागणार आहे। आता आपण इथं भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण पुढच्या तयारीला लागूया। चिकन टिक्का रोलची जान म्हणजे ही चटणी। त्यासाठी आपण मिक्सरमध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, अद्रक हिरवी मिरचीचा आणि कोथिंबीर घेणार आहोत। त्यात थोडीशी साखर घालायची आणि काळं मीठ घालायचं, दही आणि मेयोनीज घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। चिकन टिक्का रोलमध्ये ही चटणी प्रत्येक ठिकाणी वापरली जाते, ज्याच्यामुळे अगदी चव खूप छान लागते त्या रोलची। आणि त्यासोबतच एक लाल चटणी पण दिली जाते, जी मेयोनीज आणि टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉस, कुठलीही तुम्ही सॉस त्या मेयोनीजमध्ये घालून तुम्ही ती चटणी तयार करू शकता। या 2 चटण्या असल्या की चिकन टिक्का रोल आपला अगदी कॅफे स्टाईल होतो। चला तर मग आपण ही चटणी तयार करून घेऊया। ही पहा, आपली चटणी इथे तयार झालेली आहे आणि लाल चटणी पण मी तयार करून घेतलेली आहे, जी मेयोनीज आणि टोमॅटो सॉसने तयार केलेली आहे मी। आता आपण पुढच्या तयारीला लागूया। इथे मी गॅस पेटवला आहे, त्यावर पॅन ठेवला आहे, त्यात 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि यात आपण आता मॅरिनेशन केलेला चिकन टिक्का हा भाजून घेणार आहोत। माझे चिकनचे पीस थोडेसे मोठे असल्यामुळे मी सुरुवातीला ते तसेच भाजून घेतलेत आणि नंतर मग त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत, जे खाताना आपल्याला प्रत्येक बाईटमध्ये चिकन हा लागतो। बघा किती मस्त कलर आलेला आहे चिकन टिक्क्याला आपल्या। आता आपण हा चिकन टिक्का दोन्ही साईडने छान असा बारीक गॅसवर खरपूस छान भाजून घेणार आहोत आणि मग पुढच्या तयारीला लागणार आहोत। आपला चिकन टिक्का तयार झालेला आहे। इकडे मी सॅलड पण थोडंसं तव्यावर बटर टाकून भाजून घेतलेलं आहे। कुणाला कच्चं आवडतं, कुणाला नाही आवडत। आता आपलं पीठ पण भिजलेलं आहे। इथे पिठाचे आपण चपातीसारखे छोटे गोळे करून घेणार आहोत। इथे मी 5-6 गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण चपाती कशी लाटतो त्याप्रमाणे लाटून घेणार आहोत।
इथे मी एक गोळा घेतलेला आहे, त्याला आपण चपातीसारखं लाटणार आहोत आणि आपण लच्छा पराठाला कसं करतो त्याप्रमाणेच त्याला तेल लावून थोडंसं पीठ भुरभुरून एक साईडनं मध्ये कट करून त्याचं लच्छा पराठासारखा रोल करून घेणार आहोत आणि परत त्याला लाटणार आहोत. अगदी छोट्या फुलक्यासारखी ही रोटी लाटायची आणि तव्यावर पचवून घ्यायची. तुम्ही बटर लावून पचवा, तूप लावून पचवा किंवा तेल लावून सुद्धा तुम्ही भाजू शकता. हे पहा, आपला आता रोटी तयार झालेली आहे. आता आपण याला तव्यावर भाजून घेऊया. इथे मी तवा ठेवला आहे गॅसवर. तवा तापला आहे माझा, त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं आहे आणि आपण आता लाटलेली जी रोटी आहे ती आपण त्यावर टाकणार आहोत. ही रोटी दोन्ही साईडने खमंग अशी खरपूस लालसर अशी भाजून घ्यायची, जेणेकरून आपल्याला सॉफ्ट आणि कुरकुरीत असा वरचा रोल लागणार आहे रोटीचा. इथे आपली रोटी पण तयार झालेली आहे. आता आपण याच्यावर दोन्ही चटण्या लावणार आहोत. सुरुवातीला ग्रीन चटणी लावायची, नंतर मग लाल चटणी लावायची, त्याच्यानंतर मग सॅलेड टाकायची आणि आपला जो चिकन टिक्का तयार आहे तो आपण त्याच्यावर टाकणार आहोत आणि तो रोल आपण बाहेर कसं देतात कॅफेमध्ये त्याचप्रमाणे आपण त्याला गुंडाळणार आहोत. बघा, हा किती छान कलरफुल आपला हा चिकन टिक्का रोल तयार झालेला आहे. आतून एकदम सॉफ्ट, ज्युसी आणि क्रंची आणि वरून पण एकदम कुरकुरीत असा लागणार आहे. तुम्ही पण हा चिकन टिक्का रोल तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना आवडला की नाही तो मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये सांगत जा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. बघा, हा आपला रोल आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.